10 नोव्हेंबर 1659 इतिहासातील हा दिवस खूप अभिमानाने आठवला जातो। या दिवशी घडलेल्या घटनेमुळे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची चमक संपूर्ण देशाने पाहिली। आपल्या जनतेचे राज्य असावे, रयतेचे राज्य असावे आणि त्यासाठी आपला स्वतंत्र सार्वभौम भूभाग असावा, म्हणजेच स्वराज्य असावे, अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती। 1656 मध्ये जावळीच्या विजयामुळे पश्चिमेतील घाटांमध्ये आणि कोकणात शिवाजी महाराजांचा दरारा वाढला, पण त्याच वेळी आजूबाजूची राज्ये देखील सावध झाली। शिवाजी महाराज हे आदिलशाहींच्या केंद्रावर हल्ले करत असत। त्याच वेळी त्यांनी मुघलांकडे असलेल्या जुन्नरवर देखील हल्ला केला। त्यावेळी औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता। विजापूरचे आदिलशाहीतील काही भागांवर शिवाजी महाराजांचे सातत्याने हल्ले होत असत। शिवाजी महाराजांच्या कारवाया वाढत असलेल्या बघून दिल्लीने विजापूरवर दबाव टाकला। शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने अफजल खानाची निवड केली। अफजल खान हा भोसले घराण्याचा वैरी होता। जेव्हा अफजल खानाने शिवाजी महाराजांना पकडून आणण्यासाठी विडा उचलला, खानाजवळ 12,000 अश्वदळ होते, 10,000 पायदळ होते, 75 मोठ्या तोफा आणि 450 पहाडी तोफा होत्या। खानाचा उपद्रव वाढत चालला होता। त्या शिवाजी महाराजांच्या वकिलांमध्ये आणि खानाच्या वकिलांमध्ये वाटाघाटी सुरू होत्या। तेव्हा शिवाजी महाराज आणि अफजल खान यांनी प्रत्यक्ष भेटून यावर तोडगा काढावा, असे दोन्ही पक्षांचे म्हणणे आले। शिवाजी महाराजांच्या मुलखात असलेल्या प्रतापगडाच्या माचीवर शामियाना उभारून त्या ठिकाणी दोघांनी भेट घेण्याचे ठरले। दोघांसोबत प्रत्येकी 2 सेवक आणि काही अंतरावर 10 अंगरक्षक राहतील असे ठरले। शिवाजी महाराजांनी आपल्या संरक्षणासाठी चिलखत आणि शिरशस्त्राण घातले होते। त्याचसोबत जीवा महाला आणि संभाजी कावजी हे 2 अंगरक्षक होते। खानासोबत सय्यद बंडा होता। शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हरकत घेत त्याला मंडपाबाहेर जाण्यास भाग पाडले। त्या दिवशी शिवाजींनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते। त्यांच्या मुकुटाखाली लोखंडी टोपी लपलेली होती। त्यांच्या उजव्या बाहीमध्ये धारदार खंजीर बिचवा होता। त्यांच्या डाव्या हातात वाघ नख लपले होते। ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराज आणि अफजल खान समोरासमोर आले। अफजल खानाने शिवाजींना पाहताच त्यांना मिठी मारण्यासाठी हात पसरले। दोघांनी मिठी मारताच शिवाजी अचानक अस्वस्थ झाले, कारण अफजल खानाने अचानक त्यांची मान आपल्या हातात धरली आणि त्यांच्यावर खंजिराने हल्ला केला। पण शिवाजी महाराजांनी चिलखत घातलेली असल्यामुळे त्यांना काही झाले नाही। खानाने दगा केलेला पाहून शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघ नखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली। उजव्या हाताने त्यांनी अफजलवर खंजीरने प्रहार केला। अफजल खान ओरडला, माझ्यावर हल्ला झाला आहे, याला लगेच मारून टाका। खानावर हल्ला झाल्यावर त्याच्या सेवकांनी महाराजांवर हल्ला चढवला। त्यांना महाराजांनी ठार केले। सय्यद बंडा तत्काळ आत आला। त्याला जीवा महालांनी ठार केले। इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला, परंतु सैन्याने प्रथम पालखी वाहणाऱ्या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजल खानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले। शिवाजी महाराजांनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटी दाखल पाठवले। त्याचे सैन्य भरपूर मोठे होते आणि इतर अनेक सरदार त्याच्या सोबत आलेले होते। शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार तोफांचा इशारा देण्यात आला। अफजल खानाच्या तळावर हल्ला करण्याचे नियोजन शिवाजी महाराजांनी आधीच करून ठेवले होते। त्यानुसार प्रतापगडाच्या पायथ्याशी तसेच त्या भागातील जंगलात लढाया झाल्या। यामध्ये कान्होजी जेधे, सिंबिलकर देशमुख, बाजी सर्जेराव यांनी खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला। अनेकांनी शरणागती पत्करली। त्यांना शिवाजी महाराजांनी अभय दिले। या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली जावळीचा प्रदेश आणि मावळ प्रदेश पूर्णपणे आला। अशा रीतीने स्वराज्याच्या निर्मितीच्या इतिहासातील सोनेरी पान शिवाजी महाराजांनी
10 नोव्हेंबर 1659 रोजी लिहिले.